भालजींनी कोल्हापूर छत्रपतींकडून कोल्हापूर सिनेटोन हा स्टुडिओ खरेदी केला आणि त्याचे नामकरण जयप्रभा स्टुडिओ असे केले। तेथील वातावरण चित्रपट निर्मितीस पोषक आणि नेहमी शिस्तप्रिय असेल याकडे भालजींचा कटाक्ष असे। तेथे त्यांनी अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांना घडवलं आणि चित्रपट निर्मितीचे कार्य दीर्घकाळ सुरू ठेवले। 1948 साली जयप्रभा स्टुडिओची जळून वाताहत झाली। त्यात नुकतेच तयार झालेले मीठ भाकर व मेरे लाल या चित्रपटांच्या प्रतिही नष्ट झाल्या। या घटनेमुळे 150-200 अभिनेते, तंत्रज्ञ आणि कामगार यांच्यावर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला। मात्र भालजींनी आपली जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर जयप्रभा पुन्हा उभा केला व या चित्रपटांची पुनर्निर्मिती सुद्धा केली। जयशंकर दानवे आणि वीणा परांडेकर या भालजींच्या दोघा मदतनीसांनी मीठ भाकरचे पटकथा संवाद पुन्हा लिहून काढले। या चित्रपटाने चांगला व्यवसाय सुद्धा केला। शहरातल्या जीवनाचा हव्यास सोडून खेड्यात परतलेले शेतकरी कुटुंब या चित्रपटात भालजींनी दाखवले। याशिवाय अनेक सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपटांची निर्मिती सुद्धा त्यांनी केली। भालजींनी कोल्हापूरमधल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मार्ग खुले करणाऱ्या विद्यापीठ हायस्कूलच्या अध्यक्षपदाची धुरा सुद्धा सांभाळली। त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। त्यांची साधी माणसं आणि तांबडी माती या चित्रपटांना सर्वोच्च मराठी चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले।